मॉर्निंग फ्रेंड्स. लास्ट लेक्चरला आपण जेनेटिक डिसऑर्डर्स हा जो खूप महत्वाचा पार्ट आहे याच्यामधला एक फर्स्ट टाइप मेंडेलियन डिसऑर्डर मधला ऑटोसोमल डॉमिनंट डिसऑर्डर्स हा पार्ट आपण कंप्लीट केलेला होता. या पार्ट मध्ये आपण दोन डिसीजेस अभ्यासलेले होते की फर्स्ट विडोज पीक आणि सेकंड वन हंटिंग्टन्स डिसीज. Okay, widow's peak is related with, that means V-shaped hairline on forehead called as widow's peak. 22nd क्रोमोझोम शी रिलेटेड असते. आणि सेकंड हंटिंग्टन्स डिसीज आपण बघितला होता की ज्याच्यामध्ये मेंटल रिटार्डेशन, मस्क्युलर लॉस, मस्क्युलर कोऑर्डिनेशन लॉस होतं. हा जो डिसीज होता हा क्रोमोझोम नंबर 4 शी रिलेटेड होता. मेंडेलियन डिसऑर्डर आहे याचा अर्थ सिंगल जीन मध्ये डिफेक्ट आहे आणि ते डॉमिनंट जीन मुळे होतात हे आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं. ओके, आजच्या लेक्चरला आपल्याला याचाच मेंडेलियन डिसऑर्डर्स मधला सेकंड पार्ट बघायचा आहे, तो म्हणजेच ऑटोसोमल रिसेसिव्ह डिसऑर्डर्स. रिसेसिव्ह जीन्स मुळे होणारे डिसऑर्डर आहेत. ऑटोसोमल म्हणजे 1 ते 22 नंबरच्या क्रोमोझोम मध्ये होणारे डिसऑर्डर आहे. जीन रिसेसिव्ह आहे आणि शिवाय सिंगल जीन मध्ये बदल होतो म्हणजे मेंडेलियन डिसऑर्डर आहे. ओके, यापैकी फर्स्ट डिसीज आपण बघणार आहे तो म्हणजे फिनाइल कीटोन युरिया. PKU म्हटलं जातं, फिनाइल कीटोन युरिया. आता याला फिनाइल का म्हणायचं, कीटोन युरिया का म्हणायचं हेही आपण बघणार आहे. याची वैशिष्ट्य काय काय आपण बघणार आहे. नंबर 1 कळालं की हा एमसीक्यू तुमचा क्लिअर झालेला आहे की फिनाइल कीटोन युरिया हा कसला डिसीज आहे, ऑटोसोमल आहे, ऑटोसोमशी रिलेटेड आहे. कसल्या जीनशी रिलेटेड आहे, रिसेसिव्ह जीनशी रिलेटेड आहे. सो ऑटोसोमल रिसेसिव्ह डिसऑर्डरचं एक एक्झाम्पल तयार झालंय फिनाइल कीटोन युरिया. हा तुमचा फर्स्ट एमसीक्यू तयार झालेला आहे नावानुसार. ओके, आता याची काही वैशिष्ट्ये बघणार आहे. 1 by 1 वैशिष्ट्य आपण बघणार आहे, कॅरेक्टरिस्टिक्स. फर्स्ट ऑफ ऑल, दिस डिसीज इज इनबॉर्न डिसीज. जन्मता होणारा आजार आहे, जन्मापासून होणारा आजार आहे. सो इनबॉर्न, सो टाइप ऑफ इनबॉर्न डिसीज. सो टाइप ऑफ इनबॉर्न डिसीज. ओके, नंबर 2 is related with autosome. So autosomal disease है, autosomal disease, right? Related with the autosome. किती नंबरच्या ऑटोसोम शी रिलेटेड असतं हे आपण बघणार आहे. सो रिलेटेड विथ 12th क्रोमोझोम, 12th number of autosome, 12th number of chromosome. So related with 12th number of chromosome. अनदर एमसीक्यू तयार झाला. हे सगळे एमसीक्यू आहेत. इनबॉर्न डिसीज आहे, ऑटोसोमल डिसीज आहे, 12th नंबर इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर नीट सीईटी. 12th नंबर ऑफ क्रोमोझोम कोणत्या जीन्सशी रिलेटेड आहे तर रिसेसिव्ह जीन्स मुळे होणारा डिसीज आहे. होमोझायगस रिसेसिव्ह, होमोझायगस कंडिशन पाहिजे, दोन्ही सेम पाहिजेत आणि रिसेसिव्ह जीन मुळे. राईट, होमोझायगस रिसेसिव्ह जीन. होमोझायगस म्हणतोय म्हणजे समजा आपण याने इंडिकेट करूया. होमोझायगस याचा अर्थ दोन्ही सेम असतात. रिसेसिव्ह कंडिशन पाहिजे म्हणजे स्मॉल लेटरने आपण दाखवत असतो. होमोझायगस रिसेसिव्ह जीन मुळे जर काही डिफेक्ट झाला तर त्या जीन मुळे हा डिसीज होत असतो. याला आपण मेटाबॉलिक डिसऑर्डर्स असंही म्हणू शकतो. सो इट इज अ homozygous recessive genes causes metabolic disorder, is a metabolic disorder.
आता मेटाबॉलिक डिसऑर्डर म्हणजे काय, बॉडीमध्ये जेव्हा आपल्या रिॲक्शन्स होत आहेत, म्हणजेच अनाबॉलिझम असेल, कॅटाबॉलिझम असेल, हे मेटाबॉलिक रिॲक्शनचा पार्ट आहे आणि याच्यामध्ये काही प्रॉब्लेम झाल्याने डिसीज तयार होतो, म्हणून याला म्हणायचं मेटाबॉलिक डिसऑर्डर्स. काय म्हणायचं, मेटाबॉलिक डिसऑर्डर्स. आता हे मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे याचा अर्थ इट इज रिलेटेड विथ एन्झाईम. रिलेटेड विथ एन्झाईम. हा जो होमोझायगस रिसेसिव्ह जीन आहे ऍटोसोमशी रिलेटेड, हा एक एन्झाईम तयार करत असतो नॉर्मल कंडिशनला. कोणता एन्झाईम तयार करत असतो तर फिनाइल अॅलेनाइन हायड्रोझायलेज. फिनाइल अॅलेनाइन हायड्रोझायलेज हा एन्झाईम तयार करत असतो नॉर्मल कंडिशनला. जर याने एन्झाईम तयार केलं नाही, याच्यात काही जर प्रॉब्लेम आला तर मात्र डिसीज तयार होतो, फिनाइल कीटोन युरिया. सो नॉर्मली दिस होमोझायगस रिसेसिव्ह जीन produce the enzyme phenylalanine hydroxylase, but it shows some defect changes, then phenylalanine reduces and causes the disease phenylketonuria. So deficiency of phenylalanine hydroxylase enzyme, phenylalanine hydroxylase PAH असंही म्हटलं जातं. या एन्झाईमची डेफिशियन्सी होते. का डेफिशियन्सी होते तर हा जो रिसेसिव्ह जीन आहे याच्यामध्ये डिफेक्ट झालेला असतो. डिफेक्ट झालेला असतो. कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला कळालेले आहेत. काय काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत बघा. एक इनबॉर्न डिसीज आहे. डू यू नो इनबॉर्न? प्रेझेंट ऍट द टाइम ऑफ बर्थ. जन्मता जे आजार असतात यांना आपण काय म्हणत असतो, इनबॉर्न डिसीज. आपल्याकडे जे क्रोमोझोम आहेत ते ऍटोसोम्स आणि सेक्स क्रोमोझोम आहेत. पैकी कोणत्या क्रोमोझोमशी रिलेटेड आहे, ऍटोसोमशी, म्हणून काय म्हणायचं, ऍटोसोमल डिसीज. किती नंबरचा ऍटोसोम्स आहेत तर ते 12th नंबरच्या ऍटोसोम्स आहेत. 12th नंबर हे नंबर खूप महत्वाचे आहेत. मल्टिपल चॉईस साठी अनेक वेळा विचारले गेलेले जातात. कसला जीन आहे, होमोझायगस कंडिशन आणि रिसेसिव्ह टाईपचा जीन असतो, तो तयार करत असतो. कसली डिसऑर्डर आहे, मेटाबॉलिक. मेटाबॉलिझम इम्पेअर होतं, म्हणजे काही एन्झाईमची डेफिशियन्सी होते, काही कॅटाबॉलिक रिॲक्शन कमी होतील, याला आपण मेटाबॉलिक डिसऑर्डर्स रिॲक्शन म्हणतो. जर हा रिसेसिव्ह जीन मध्ये डिफेक्ट झाला तर त्याच्यामुळं डेफिशियन्सी होते. हे खूप महत्वाचं आहे. आपण नीट साठी एमसीक्यू आहे, नीट सीईटी साठी खूप महत्वाचा पार्ट आहे. फिनाइलअलॅनाइन हायड्रोझायलेज PAH डिसीजला बनायचं PKU, फिनाइल कीटोन युरिया. ओके, इथपर्यंत काही शंका नाहीये. ओके, चला आता आपण नॉर्मल कंडिशनला काय होतं हे थोडक्यात बघूया. इथून बघूया आपण नॉर्मल. हा डेफिशियन्सी शब्द थोडा साईडला ठेवूया. नॉर्मल कंडिशनला काय होतं ते बघूया. ऍट नॉर्मल कंडिशन, नॉर्मल कंडिशनला आपल्याकडे फिनाइलअलॅनाइन नावाचं एक अमायनो ऍसिड असतं. फिनाइलअलॅनाइन इथंच बघूया आपण. हे नॉर्मल कंडिशनला बघतोय आपण. नॉर्मली काय होतं हे आपण बघतोय. आपल्याकडे हे फिनाइलअलॅनाइन आहे. फिनाइलअलॅनाइन हे काय आहे, इज अ टाइप ऑफ अमायनो ऍसिड. इज अ टाइप ऑफ अमायनो ऍसिड. फिनाइलअलॅनाइन इज अ टाइप ऑफ अमायनो ऍसिड. आपल्याला माहित आहे प्रोटीनचं बेसिक युनिट असतं, बिल्डिंग ब्लॉक असतं, स्मॉलेस्ट युनिट असतं, जे अमायनो ऍसिड असतं. अमायनो ऍसिड जोडले की प्रोटीन तयार होतं. आता अमायनो ऍसिड पण वेगवेगळ्या टाईपचे असतात. इसेन्शियल, नॉन एसेन्शियल, अकॉर्डिंग टू रिक्वायरमेंट ऑफ बॉडी.
ओके, जर ते बॉडीमध्ये तयार होत असेल तर बाहेरून घेणं गरजेचं नसतं, नॉन इसेन्शियल म्हणायचं. जर बॉडीत तयार होत नसेल तर बाहेरून घेणं गरजेचं असतं, ज्याला म्हणायचं इसेन्शियल. सो इज अ टाइप ऑफ इसेन्शियल अमाइनो ऍसिड. इसेन्शियल अमाइनो ऍसिड. आता हे आपल्या बॉडीत आल्यानंतर हे फिनाइल अॅलानाइनला ब्रेक करणारं एन्झाईम असतं. जे एन्झाईम आपण इथे लिहिलंय फिनाइल अॅलानाइन हायड्रोसायलेज. हे फिनाइल अॅलानाइन हायड्रोसायलेज हे एन्झाईम फिनाइल अॅलानाइनला ब्रेक करतं आणि त्याचं कन्व्हर्जन आहे कन्व्हर्ट इनटू टायरोसिन. कन्व्हर्ट इनटू टायरोसिन. कशामध्ये कन्व्हर्जन होतं? टायरोसिन मध्ये कन्व्हर्ट केलं जातं. आणि हे जे टायरोसिन मध्ये कन्व्हर्ट केलं जातं हे टायरोसिन इज द अनदर टाइप ऑफ अमाइनो ऍसिड. इज द अनदर टाइप ऑफ अमाइनो ऍसिड, but it is non-essential. Non-essential. Right? बघा phenylalanine is an amino acid but essential. Tyrosine is also amino acid but non-essential. So essential amino acid is converted into non-essential amino acid with the help of phenylalanine hydroxylase. का कन्व्हर्जन करायचं? कारण या टायरोसिनचं पुन्हा मेटाबॉलिझम होतं आणि याच्यापासून वेगवेगळे युजफुल प्रोडक्ट होतात. काय काय मिळतं बघा याच्यापासून. सो दिस टायरोसिन गिव्स डिफरंट टाइप ऑफ युजफुल कंपाउंड्स लाईक थायरॉइड हार्मोन्स. थायरॉइड हार्मोन्स T3 असेल, T4 हार्मोन असतील, म्हणजे थायरोनिन, ट्रायआयडोथायरोनिन, टेट्राआयडोथायरोनिन हे थायरॉइड हार्मोन्स आहेत. ही थायरॉइड हार्मोन्स तयार करण्यासाठी एक बेसिक सबस्ट्रेट इलेमेंट कंपाऊंड म्हणून वापरलं जातं. ते कोणतं आहे? टायरोसिन. आता याच्यापासून दुसरं एक अमाइनो ऍसिड तयार केलं जातं ज्याला म्हटलं जातं डोपामाइन. आपल्या ब्रेन मध्ये तयार होणारे एक केमिकल आहे, प्रोड्यूस द डोपामाइन, युजफुल केमिकल आहे. नेक्स्ट इट आल्सो प्रोड्यूस द पिगमेंट्स. स्किन पिगमेंट असतील, हेअर पिगमेंट्स असतील, त्वचेला रंग देणारे पिगमेंट्स असतील, तर हे पिगमेंट्स तयार केले जातात. फॉर्मेशन ऑफ पिगमेंट्स मे बी ऑफ स्किन और हेअर. स्किन हेअरचे पिगमेंट्स तयार केले जाते, पिगमेंटेशन साठी उपयुक्त आहे. आल्सो प्रोड्यूस दी इपिनेफ्रिन is another type of hormone. Epinephrine is a hormone. So these are the various types of important compounds. Which one? Thyroid hormones, dopamine, pigments, hair, skin से related असणारे pigmentation, ज्याला आपण मेलानिन पिगमेंट म्हणतो, called as melanin. Melanin pigments है. And also produce the one more hormone, epinephrine. So these useful substances are derived from tyrosin, but actually tyrosin is derived from phenylalanine. So we need the tyrosin from phenylalanine. For this purpose, this phenylalanine hydroxylase enzyme is play very important role, is essential. Where if this hormone is present in this enzyme is present in sufficient amount, then and then this conversion is possible. Okay. If this gene shows defect, then this phenylalanine is deficient, not formed. जर या रिसेसिव्ह जीन मध्ये काय डिफेक्ट झाला, सिंगल जीन मध्ये काय बदल झाला, तर मात्र हे फिनाइलअलॅनाइन तयार होत नाही. आणि जर फिनाइलअलॅनाइन तयार झालं नाही तर मात्र टायरोसिन मिळणार नाही. आणि जर टायरोसिन आपल्याला मिळालं नाही तर आपल्याला हे आवश्यक असणारे पदार्थ आहेत हे मिळत नाहीत.
या पदार्थांचे रोल्स काय आहेत हे आपण नंतर बघणार आहे डिटेल. जसं की थायरॉइड हार्मोन काय करतात, आपलं बीएमआर मेंटेन करतात, म्हणजे बेसल मेटाबॉलिक रेट हा कंट्रोल करतात, बीएमआर मेंटेन करतात. डोपामाइन एक केमिकल आहे, क्रिएट जॉयफुल स्टेट. मेलानिन आर दी पिगमेंट्स गिव्स द कलर टू द स्किन एज वेल एज हेअर. आणि इफिनेफ्रिन इज द हार्मोन रिलेटेड विथ नर्वस सिस्टीम, ज्याला आपण पीएनएस म्हणतो, पेरिफेरल नर्वस सिस्टीम. ऍक्सिलरेट रेट करण्यासाठी आपल्याला इफिनेफ्रिन हे हार्मोन वापरलं जातं. सो दीज आर इम्पॉर्टंट केमिकल्स बट डिराइव्ड फ्रॉम द टायरोसिन, and tyrosine is converted from phenylalanine with the help of phenylalanine hydroxylase. So this enzyme is very play important role in metabolism of this phenylalanine. But this recessive gene shows defect, then this enzyme is deficient, lack, and lack of this enzyme causes increasing level of phenylalanine. जर हे एन्झाईम नसेल तर फिनाइलअलॅनाइनचं कन्व्हर्जन टायरोसिन मध्ये होत नाही. आणि असं जर झालं नाही तर मात्र फिनाइलअलॅनाइनची आपल्या ब्लड मध्ये लेवल वाढते. सो इन्क्रीजिंग लेवल ऑफ फिनाइलअलॅनाइन इन अब्सेन्स ऑफ पीएच, फिनाइलअलॅनाइन हायड्रोजायलेज नसतं तेव्हा फिनाइलअलॅनाइनची लेवल वाढते. आणि फिनाइलअलॅनाइन लेवल वाढणं ह्या कंडिशनला म्हटलं जातं आपण हायपर फिनाइलअलॅनाइन म्हटलं जातं. आणि असं जर झालं तर ब्लड मधली लेवल वाढते आणि त्याच्यापासून फिनाइल पायरुवेट अँड अदर कंपाऊंड्स तयार होतात. आणि मग ही सगळी कंपाऊंड्स आहेत, ही कंपाऊंड्स वेगवेगळ्या माध्यमातून जसं की एक्सक्रीशन मार्फत युरिन मधून ते इलिमिनेट केलं जातं. ही जी इम्पॉर्टंट कंपाऊंड आहे, ही जी लास्ट रिॲक्शन आहे, ही खूप महत्वाची आहे. ही नॉर्मल कंडिशनला होते, जर मात्र डिफेक्ट झाला तर होत नाही. ओके, इथपर्यंत काय आहे, हा पार्ट कळालेला आहे. समजा हे डेफिशियंट आहे तर फिनाइलअलॅनाइनची लेवल वाढते आणि फिनाइलअलॅनाइनची लेवल वाढणं याला असंही म्हटलं जातं हायपर फिनाइलअलॅनाइन अनेमिया. सो इट shows increasing level of phenylalanine causes hyperphenylalanine anemia. Hyperphenylalanine that means increasing level होते आणि अशी लेवल वाढली तर ब्लड मध्ये अॅक्युम्युलेशन होतं. सो अॅक्युम्युलेशन in blood. Actually, this conversion occurs in liver. नंतर मात्र हे जे एक्सेस असतं हे ब्लड मध्ये येतं आणि ब्लड मध्ये आलं की ब्लड मध्ये हायपरफिनाइलअलॅनिमिया हा डिसीज म्हणजे डिसऑर्डर होते. आणि मग हे एक्सेस झालेलं युरिन मार्फत एक्सक्रीट केलं जातं, युरिन मधून शरीराच्या बाहेर टाकलं जातं. इव्हन ब्रेन मध्ये पण त्याचं अॅक्युम्युलेशन होतं आणि एक्सक्रीटेड थ्रू युरिन in the form of ketone bodies. That's why called as ketonuria. कीटोन बॉडीच्या स्वरूपात शरीरातून तो बाहेर टाकला जातो. याचा डेरिव्हेटिव्ह पण असतो, फिनाइल पायरुवेट पण याच्यात असतं, फिनाइलअलॅनाइन पण असतं आणि हे सगळे कंपाऊंड याच्या मार्फत शरीराच्या बाहेर टाकले जातात. याला म्हटलं जातं फिनाइल केटोन युरिया. मिनिंग कळालं? फिनाइल का तर फिनाइलअलॅनाइनचा पासून तयार झालेले कंपाऊंड आहे, कीटोन बॉडीच्या स्वरूपात युरिन मधून बाहेर टाकलं जातं, फिनाइल केटोन युरिया. आता हे सगळं आपल्याला कळालेलं आहे, सगळं खूप डिटेल आपण बघितलेलं आहे. याचे म्हणजे सिम्पटम्स काय काय आहेत, या डिसऑर्डरची सिम्पटम्स आपल्याला बघायचे. इथपर्यंत काय शंका आहे हे नोट करून घ्या, बोर्डवरची माहिती लिहून घ्या.
ओके, आता आपल्याला याची वेगवेगळी सिम्पटम्स बघायचे आहेत. खूप महत्वाचा पार्ट आहे. एक पहिलं महत्वाचं सिम्पटम्स आहे ते म्हणजे मेंटल रिटार्डेशन सिम्पटम्स. मेंटल रिटार्डेशन. सो ब्रेन रिमेन्स अंडर डेव्हलपमेंट, म्हणजे मेंदूची जी वाढ असते ती प्रॉपर होत नाही, नॉर्मल असत नाही. सो मेंटेशन हे त्याचं एक महत्वाचं सिम्पटम आहे. देन मगाशीच बघितलं की आपण पिगमेंट्स कमी होतं. सो डिक्रीज इन स्किन अँड हेअर पिगमेंट्स. हेअर पिगमेंट्स, दॅट मीन्स मेलॅनिन डेफिशियन्सी होते. याला आपण मेलॅनिन डेफिशियन्सी म्हणू शकतो. कॉजेस मेलॅनिन डेफिशियन्सी. या इंडिव्हिज्युअलचं इनबॉर्न असल्यामुळं लाईफ इज अबाउट 6 मंथ पर्यंत जगण्याचे चान्सेस असतात. नंतर याचा डेथ हो. ऍक्च्युली बर्थ हा नॉर्मल असतो, नॉर्मल बर्थ. पण बर्थ नंतर काही दिवसानंतर हे फिनाइलएलानाइन ॲक्युम्युलेट होत जातं आणि त्याची ब्लड मधली लेवल असते 30 to 50% ने लेवल वाढते. सो इनक्रीज level of phenylalanine about 30 to 50% after the birth. आफ्टर बर्थ ज्याला आपण हायपर फिनाइलएलानाइमिया म्हटलं होतं की लेवल वाढते. सो लाईफ इज अबाउट 6 months, then it leads into death. Some individuals, some young ones shows problem in walking as well as talking. जर हे 6 महिन्यापेक्षा जास्त काळ टिकले तर यांच्यामध्ये वॉकिंग आणि टॉकिंगचा प्रॉब्लेम असतो. सो प्रॉब्लेम इन and talking. So these are the some of the symptoms of phenylketonuria. Very important disease आहे. सिम्पटम्स ऍड करून घ्या, लिहून घ्या. इथं पहिला डिसीज आपला कंप्लीट होतो. नंबर 2 एक्झाम्पल आहे सिकल सेल अनेमिया. हा पण डिसऑर्डर आहे. ही ऑलरेडी आपण याच टॉपिक मध्ये प्लिआयोट्रोफी याच्यामध्ये बघितलं होतं. ज्या ठिकाणी कशा पद्धतीने हा डिसीज पुढं जेनेटिकली ट्रान्सफर होतो विथ द हेल्प ऑफ क्रॉस पण आपण बघितलेला होता. सो सिकल सेल अनेमिया इथं आरबीसी असते, ह्या आरबीसीचं सिकलिंग होतं. सिकलिंग नावामध्ये ज्याचा अर्थ आहे सिकल सेल. सिकलला एक शेप तयार होतो, हाफ मून शेप तयार होतो. आपल्याकडे जे आरबीसी असते ज्याला आपण रेड ब्लड सेल्स म्हणतो किंवा इरिथ्रोसाइट्स म्हणत असतो. इरिथ्रोसाइट्स नॉर्मली ही जी इरिथ्रोसाइट्स असते ही
बायकॉन्केव्ह शेपची असते, डिस्क शेप असते, स्पेरिकल असते. पण जर हा डिसीज झाला तर हिचा जो शेप असतो तो हाफ मून शेप होतो, सिकल शेप होतो, अशा पद्धतीचा शेप तयार होतो. हा नॉर्मल शेप आहे, हा सिकल शेप आहे. नॉर्मल शेप जर असेल तर ही आरबीसी ऑक्सिजन वाहून नेण्याचं काम करते. सो कॅरी दी ऑक्सिजन फ्रॉम लंग्स टू दी सेल्स, लंग्स टू दी टिश्यू, लंग टू टिश्यू म्हणा किंवा सेल म्हणा. पण जर सिकल शेप तयार झाला तर मात्र ऑक्सिजन कॅरी होत नाही, आणि ऑक्सिजन कॅरी नाही झाला तर त्या व्यक्तीची डेथ होते. याला आपण सिकल सेल अॅनिमिया हा डिसीज म्हणत असतो. सो शेप ऑफ आरबीसी चेंजेस फ्रॉम स्पेरिकल टू दी सिकल शेप. का बदलेल तर याच्यामध्ये ऑटोसोमल रिसेसिव्ह डिसऑर्डर आहे. ची कॅरेक्टरिस्टिक्स काय काय बघूया आपण वन बाय वन. जस्ट आपण त्याचं मीनिंग बघितलं. फर्स्ट कॅरेक्टर आहे इज अ ऑटोसोमल डिसीज आहे. ऑटोसोमशी रिलेटेड आहे. दुसरं वैशिष्ट्य आहे रिसेसिव्ह जीन मुळे होणारा डिसीज आहे. सो होमोझायगस रिसेसिव्ह, होमोझायगस किंवा जस्ट रिसेसिव्ह जीन म्हणा. रिसेसिव्ह जीन मुळे होणारा डिसीज आहे. कोणता जीन असतो हे आपण बघणार आहे. आता हा ऑटोसोमल आहे म्हणजे कोणत्या ऑटोसोमशी रिलेटेड आहेत आपल्याला माहित आहे. 1 to 22 पर्यंत ऑटोसोम्स आहेत. सो इट इज रिलेटेड विथ 11 नंबर ऑफ क्रोमोझोम, 11th क्रोमोझोम. महत्वाचा आहे फॉर नीट as well as CET, 11th क्रोमोझोम. ओके. आता या 11th क्रोमोझोम कडे एक जीन आहे, बीटा ग्लोबिन जीन असतो. सो बीटा ग्लोबिन जीन हा नॉर्मली बीटा ग्लोबिन हिमोग्लोबिन साठी आवश्यक असणार बीटा ग्लोबिन नावाचं प्रोटीन तयार करत असतं, पॉलिपेप्टाइड तयार करत असतं. सो प्रोड्यूस बीटा ग्लोबिन पॉलिपेप्टाइड, that means protein in hemoglobin. So this is the normal function. आमच्याकडे हिमोग्लोबिन आहे, त्या हिमोग्लोबिन मध्ये 4 चेन्स असतात, 2 अल्फा चेन्स असतात, 2 बीटा चेन्स असतात. त्यापैकी ह्या बीटा चेन्स तयार करण्याचं हिमोग्लोबिनची बीटा चेन्स आहेत, ह्या बीटा चेन तयार करण्याचं काम असतं हिमोग्लोबिनचं. हे या जीनचं असतं बीटा ग्लोबिन जीन. रिसेसिव्ह टाइपचा जीन असतो. नॉर्मल कंडिशनला जर याच्यात काही प्रॉब्लेम नाही, चेंजेस कुठला झाला नाही, काय चेंजेस होतो हे आपण बघणार आहे. अमाइनो ऍसिडचा सिक्वेन्स बदलत असतो. आत्ताच आपण बघितलं की हे पॉलिपेप्टाइड आहे, ह्या पॉलिपेप्टाइड मध्ये अमाइनो ऍसिड्स असतात आणि ह्या अमाइनो ऍसिडचा जो सिक्वेन्स असतो तो सिक्वेन्स बदलला जातो, सिक्वेन्स चेंज होतो. आणि सिक्वेन्स चेंज झाल्याने का चेंज होतो तर या जीन मध्ये प्रॉब्लेम आहे, डिफेक्ट आहे, आणि म्हणून नॉर्मल सिक्वेन्स बदलतो. नॉर्मल सिक्वेन्स कोणता असतो, बदललेला कोणता असतो हे आपण बघणार आहे. बीटा ग्लोबिलिन जीन आहे, बीटा ग्लोबिन पॉलिपेप्टाइड तयार करतं. कशामध्ये असतं, हिमोग्लोबिन मध्ये, आणि हिमोग्लोबिनची बीटा चेन नॉर्मली तयार करत असतं. पण जर का याच्यामध्ये डिफेक्ट झाला तर मात्र त्या ठिकाणी अमाइनो ऍसिडचा सिक्वेन्स बदलतो. अमाइनो ऍसिडचा सिक्वेन्स काय होतो, बदलतो. म्हणजे हे जे डिसऑर्डर्स आहेत, ही डिसऑर्डर या ठिकाणी अशा कंडिशनमुळे होते. सो डिफेक्ट इन जीन, डिफेक्ट इन जीन shows change in sequence of amino acid. किंवा अमाइनो ऍसिडची पोझिशन बदलते.
या ठिकाणी जनरली ही जी पॉलीपेप्टाइड चेन मध्ये 6th नंबरचा जो पोझिशन असते कोडॉन असतो त्याच्यात बदल होतो. सो चेंज इन 6th अमाइनो ऍसिड इन पॉलीपेप्टाइड. 6 नंबरचं अमाइनो ऍसिड असतं ते बदललं जातं. सो changes in sequence of amino acid at 6th position. 6th position is important. NEET CET. Chromosome number important for multiple choice. काय कोणता जीन आहे हा इम्पॉर्टंट पार्ट आहे. बीटा ग्लोबिन जीन आहे, हाही महत्वाचा आहे. कोणत्या पोझिशनला होतो? 6th पोझिशनला. काय बदललं जातं? ग्लुटामिक ऍसिड असतं, अमाइनो ऍसिड असतं. सो ग्लुटामिक ऍसिड इज रिप्लेस्ड बाय व्हॅलिन. ग्लुटामिक ऍसिड इज replaced by valine. So this is very important in case of NEET and CE. कोणता अमाइनो ऍसिड नॉर्मली त्या 6th पोझिशनला कोणता अमाइनो ऍसिड असतं? ग्लुटामिक ऍसिड. पण याच्यामध्ये जर काही बदल झाला तर मात्र त्या ठिकाणी ग्लुटामिक ऍसिड जाऊन व्हॅलिन नावाचं अमाइनो ऍसिड येतं. इथं ग्लुटामिक नावाचं अमाइनो ऍसिड होतं नॉर्मली, ते जाऊन जर व्हॅलिन आलं तर मात्र आरबीसीचा इथं असणारा स्पेरिकल शेप असतो त्याच्यात बदल होतो आणि तो सिकल शेप्ड तयार होतो. सिकल शेप. So normal shape of RBC spherical changes into sickle shape due to replacement of glutamic acid by valine. Glutamic acid by valine. आता हे असं का झालंय तर या ठिकाणी जो जीन असतो त्या जीन मध्ये बदल होतो. जीन मध्ये बदल होतो म्हणजे जसं आपण ह्या 6th पोझिशनचा जर कोडॉन बघितला आपण. आता कोडॉन म्हणजे mRNA चा पार्ट असतो. आम्हाला माहित आहे डीएनए पासून काय तयार होत असतो? mRNA. त्याचा जो कोडॉन असतो GAG हा कोडॉन असतो. GAG कोडॉन असताना कोणता अमाइनो ऍसिड असतं? ग्लुटामिक ऍसिड. पण याच्यामध्ये या पोझिशनला बदल झालेला असतो आणि GAG कोडॉनच्या ऐवजी GUG कोडॉन झालेला असतो. GUG. So instead of A एडेनोसिन इथे युरॅसिल आहे, यू आलेला असतं आणि हा 6th नंबरचा जर कोडॉन बदलला, mRNA चा कोडॉन बदलला तर GAG कोडॉन असताना कोणता अमाइनो ऍसिड कनेक्ट केलं जातं? ग्लुटामिक ऍसिड. पण याच्या ऐवजी GAG च्या ऐवजी जर GUG कोडॉन असेल तर मात्र व्हॅलिन अमाइनो ऍसिड जोडलं जातं. याचा अर्थ असा आहे की हा जो A आहे त्याचा बदल झालेला आहे यू मध्ये आणि हा बदल म्हणजे म्युटेशन झालंय आणि ह्या म्युटेशन मुळे अमाइनो ऍसिडचा सिक्वेन्स बदललाय आणि अमाइनो ऍसिडचा सिक्वेन्स बदलणं म्हणजे की आरबीसी आमची मूळची स्पेरिकल होती त्याचा शेप झाला सिकल शेप्ड. आणि असं जर झालं तर आरबीसी ऑक्सिजन वाहून नेत नाही आणि ऑक्सिजनच्या अभावी त्या व्यक्तीचा डेथ होतो. त्या व्यक्तीचा डेथ होतो. आता हे जर आपण बघितलं तर जे जीन्स असतात, नॉर्मल जीन असेल, सिकल सेल जीन असेल, हा जो जीन आहे हा नॉर्मल जीन होता ज्याला आपण HBA म्हणूया अलेलीच्या स्वरूपात. जर या ठिकाणी सिकल शेप आला HBS हा जर जीन आला तर S फॉर सिकल सेल असतो. A इंडिकेट्स नॉर्मल कंडिशन आणि अशी कंडिशन आली तर मात्र त्या व्यक्तीचा डेथ होतो ऑक्सिजनच्या अभावी. कारण इथं ऑक्सिजन वाहून नेला जात नाही आणि ऑक्सिजन नसेल
तर त्या व्यक्तीला जगता येत नाही, कारण आरबीसीचा शेप बदललेला असतो. याचा क्रॉस काय झालेला आहे हे आपण याच टॉपिक मध्ये अगोदर बघितलेलं होतं, कशा पद्धतीनं सिकल सेल डिसीज हा पुढे ट्रान्सफर होतो. ओके, यालाच लिथल जीन म्हटलं जातं. अ जीन विच कॉजेस डेथ ऑफ पेशंट, डेथ ऑफ पर्सन इज कॉल्ड एज अ लिथल जीन. हा जीन सुद्धा खूप महत्वाचा आहे, विचारला जातो. सिकल सेल अनेमिया डिसीज करणारे जिनोटाइप्स कुठले असतात, तर HBS आणि HBS द इम्पॉर्टंट. कॉन्सेप्ट क्लिअर झालाय. सो दिस इज द सेकंड डिसऑर्डर कॉल्ड एज सिकल सेल anemia is a type of autosomal recessive disorder. Okay.